EWSच्या विद्यार्थ्यांसाठी आमदार अभिमन्यू पवार कडाडले. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे 1421 मराठा विद्यार्थ्यांसाठी उचलले महत्त्वाचे प्रश्न. व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी EWS प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या 1421 मराठा विद्यार्थ्यांचा विषय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सभागृहात मांडले. मराठा समाजाच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडू नका असं म्हणत या 1421 विद्यार्थ्यांना कधी व केव्हा EWSचा लाभ मिळणार याचं उत्तर सरकारने स्पष्ट द्यावं अशी मागणी लावून धरली. त्यानंतर कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं उत्तर देताना या 1421 विद्यार्थ्यांना आणखी 2 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा आणि या 2 महिन्यांमध्ये कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा शब्द दिला. काय प्रश्न पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे सभागृहात मांडले आमदार अभिमन्यू पवार आणि उत्तर मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी. आपण APN महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून ऐका. अध्यक्ष महोदय, मला अतिशय महत्त्वाच्या विषयावर ते बोलताय सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, 2024-25 ची CET एक्झाम, प्रोफेशनल एक्झामिनेशन, प्रोफेशनल जे कोर्सेस आहेत आपले, मग इंजिनिअरिंग असेल किंवा MBA असतील, या विषयासाठी अध्यक्ष महोदय CET घेण्यात आली. त्यामध्ये 10% जागा EWS राखीव होत्या. त्यावेळेस मराठा आरक्षण लागू झालं नव्हतं, तर त्यावेळेस मराठा समाजाच्या अनेक विद्यार्थ्यांनी EWS मधून निवेदनं दिलेली आहेत. त्याच्यानंतर आता SEBC लागू झालं. अध्यक्ष महोदय, यानंतर यामध्ये साधारण 1768 विद्यार्थ्यांनी अप्लाय केला. त्यामध्ये 347 विद्यार्थी फक्त 347 ते फक्त विहित नमुन्यामध्ये आणि विहित कालावधीमध्ये ते EWS सर्टिफिकेट देऊ शकले. आता बाकीचे विद्यार्थी 1421 आहेत. या विद्यार्थ्यावर आज म्हणजे पूर्णपणे यांचं आयुष्य धोक्यात आलेलं आहे, शैक्षणिक आयुष्य. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आता जरी लागू झाला असलं SEBC, त्यांनी जे ऍप्लिकेशन केलेलं आहे EWS मधून, आपल्याला EWS मधूनच त्यांना प्रवेश द्यावा लागेल किंवा शासनाने विशेष बाब म्हणून याला प्रवेश निश्चिती द्यावा लागेल, कारण मराठा समाजाची एवढी लेकरं आज वाऱ्यावर सुटलीत. अध्यक्ष महोदय, यामुळे मी या अगोदरच ही मुदत संपल्यानंतर मी माननीय तत्कालीन शिक्षण मंत्र्यांना फोन करून मी दादांना विनंती केली होती की याला मुदतवाढ द्या. दादांनी माझ्या विनंतीला मान देऊन 90 दिवस मुदतवाढ दिली होती. तरीही आता एका विद्यार्थ्याला SEBC आणि EWS कसं मिळणार आहे? कुठलं तरी एक मिळेल. माझी विनंती शासनाला अशी आहे, जे ऍप्लिकेशन दिलं होतं, जे अप्लाय केलं होतं EWS मधूनच, त्याला EWS मधूनच त्याला प्रवेश द्यावा. तुम्हाला सर्टिफिकेट देणं होत नसेल तर विशेष बाब म्हणून जसं आपण आदिसंख्येमध्ये निर्माण केली त्या पद्धतीनं या लेकरांना अकोमोडेट करून घ्यावं अशी मी शासनाकडे विनंती आहे. शासनावर काय भूमिका करणार आहे हे स्पष्ट करावं. महत्वाचा विषय शासनाने दादा झाले सोल्युशन निघाले. 1421 मी अभिमन्यू पवारांना कशाचा नाही त्याने पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन पॉइंट ऑफ काय झालं, बाहेर खूप अनरेस्ट आहे. मी अर्ध्या मिनिटात सांगतो. वाढ नाही, ती 3 सेकंद. ज्याची महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातले जे विद्यार्थी EWS मध्ये ऍडमिशन घेऊन सर्टिफिकेट मिळत नाही, कारण कायदा असा आहे की ज्यावेळेला जातीचं आरक्षण मिळतं त्यावेळेला EWS ऑटोमॅटिकली जातं. त्यामुळे जातीचं आरक्षण मिळालं मार्चमध्ये. CETची प्रोसेस सुरू झाली जानेवारीमध्ये. CETची प्रोसेस सुरू होती त्यावेळेला SEBC नव्हतं, त्यामुळे याने EWS मध्ये अप्लाय केलं. SEBC आल्यानंतर प्रत्यक्ष मे मध्ये परीक्षेच्या वेळेला CETने परिपत्रक काढलं की तुम्ही आता SEBC मध्ये शिफ्ट व्हा. आणि ते शिफ्टिंग मेजॉरिटी विद्यार्थ्यांचं झालं, कारण संख्या 50-60 हजार ऍडमिशन घेण्याची. पण 1768 विद्यार्थ्यांनी केंद्राचं EWS आहे, केंद्राचं अजूनही मिळतं, कारण केंद्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, केंद्राचं आहे म्हणून चालतंय असं म्हणून घेतलं. आणि त्यांना आता राज्याचं मिळणार नाही, कारण आपण जातीचं आरक्षण दिलेलं आहे. 1768 विद्यार्थी दादा असे होते की ज्यांना आता ऍडमिशन कॅन्सल करायला लागलं. आता त्याच्यात गमती अशी आहे की त्याच्यात 347 विद्यार्थ्यांनी मिळवलं. आता ते मिळवलेलं कोर्टात चॅलेंज होईल आणि 1421 जणांना मात्र मिळतच नाहीये. तर यासाठी 3 महिन्याची मुदत दिली होती, ती संपली.
तर आता 2 महिन्याची मुदत द्या असं आपण सीईटी, कारण सीईटी स्वायत्त आहे, तर आपण सूचना केली आहे. आजच त्यांची मुंबईमध्ये अर्जंट बैठक आहे, त्यातून 2 महिन्याचं एक्सटेन्शन देऊ. मधल्या काळात माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलून जीएडी त्याच्यातला काही मार्ग काढणार आहे. या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची पूर्ण मी खात्री देतो. परंतु या निमित्ताने हे लक्षात घेतलं पाहिजे, कालानुरूप काही बदल होत असतात, हे जर आपण नीट समजून नाही घेतले तर होणारा घोटाळा आहे. 50,000 विद्यार्थ्यांपैकी बाकीचे पटापट एससीबीसी शिफ्ट झाले, हे मात्र केंद्रात आहे म्हणून थांबले. पण शेवटी विद्यार्थ्यांना दोष देऊन प्रश्न सुटत नसतो. मी या तिघांशी बोलून यातला काही ना काही मार्ग काढतोय. मी एवढ्यासाठीच हा मुद्दा उपस्थित केला की बाहेर खूप अनरेस्ट आहे, पुन्हा काहीतरी नवीन आंदोलन सुरू व्हायचे. त्यामुळे सभागृहाच्या माध्यमातून अभिमन्यू पवारांनी उपस्थित केलेल्या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी बाहेर या विद्यार्थ्यांना मेसेज देतो आहे की 2 महिन्याचं एक्सटेन्शन तर मिळालं, आता तुम्ही काही चिंता करू नका, तेवढ्यात काहीतरी मार्ग काढा. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.